नमस्कार मित्रांनो, स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव हा साहिल गाडी ब्लॉग. सो आज मी माझ्या तिर्लोड गावाबद्दल थोडी माहिती देणार आहे, कारण की मी या तिर्लोड गावात राहते आणि अजून पण मी तिर्लोड गावाबद्दल एक व्हिडिओ केलाही नाही. सो म्हणून व्हिडिओ करूचा. आणि मुख्य कारण म्हणजे तिर्लोट ह्या नाव कसा पडला ता पण तुमका सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे. आणि सण साजरे कशा प्रकारे करतात किंवा वर्सली कसे चालवले जातात ह्या पण तुमका थोडा सांगणारच आहे पुढे जाऊन. तर चला, मंदिर आपण दाखवणार आहे आणि त्या मंदिरासून गावकार भेटले तर त्यांका थोडाफार विचारून घेऊया काहीतरी, नाहीतर नाही असले तर ठीक आहे, कारण दुपारची वेळ आहे. सो बघूया, चला. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता की मी होय गावाच्या, आमच्या तिर्लोड गावाच्या मुख्य चौकात इलो आहे. तर ह्यो आमचो बाहेरून रोड येता, तो डायरेक्ट आमच्या तिर्लोड गावात येता. आणि वरती बघितलास तर नवानगर वाडी आहे आणि समोर बघितलास तर गाववाडी किंवा मूळ असे बरेच वाडी आहेत. आणि या साईडला बघितलास तर भाकरवाडी असे वाडी आहेत. आणि तिर्लोड गावात एकूण वाडी 12 आहेत. आणि ह्यो टॉवर झालेलो, आताच झालेलो टॉवर वाघवाटा वडाफोनचा. सो अशीच काय नाही काय तिर्लोड गावात प्रगती होत जाता थोडी आणि अजून होऊया. सो बघू, आता आम्ही मंदिरात जाता. बघूया कोण भेटतात, काय गावकार भेटले तर बघू, नाहीतर असेच आम्ही थोडीफार मीच माहिती देऊ. तर हे आमच्या गावातील भावकादेवीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, या भावकादेवीचं मंदिर आहे. आता त्याच्या आतमध्ये जाऊया, चला, मी तुमका दाखवत आहे. आणि थोडीफार काहीतरी माहिती घेऊया. तर या आता आम्ही भावकादेवीच्या मंदिरात दिला आणि गावकार बसलेले होतच. तर त्यांका गावाबद्दल थोडी काहीतरी माहिती विचारूया, आमच्या तिर्लोड गावाबद्दल. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव अंकुश तुकाराम घाडी. हां, आणि या तिर्लोड गावाबद्दल थोडी माहिती द्यावं, म्हणजे या तिर्लोड गावाचं नाव कसा पडला किंवा सण साजरे कशा प्रकारे करतात. हा तिर्लोड गाव आमचा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गाव असून या पायथ्याशी आमच्या तिर्लोड गावाची जी रचना झाली, तर कशावरून का त्या तिर्लोड गावामध्ये नाव जे पडलं, तर ह्या तिर्लोड गावाच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे, खाडी आहे आणि ते पाणी आहे, म्हणून त्या आमच्या तिर्लोटला तिर्लोट असं नाव पडलं. दुसरा विषय, हा तिर्लोट गाव बारावाडीचं गाव असून या गावामध्ये सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने आनंदात सर्वांचे सण एकमेकाचे साजरे करून आनंदात राहतात. ह्या तिर्लोट गावाची जी राट आहे ही 12 राट आहे आणि त्या 12 राटीमध्ये अनुभवणे, घाडी, तिर्लोटकर अशी ही 5 राट आहे. तर या लिंगायत गुरव आहेत, अशी 5 राट असून 12 राट असून ह्या राटीमध्ये सुरुवातीला नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर गणपतीच्या वेळी पौर्णिमा साजरी केली जाते. डिसेंबर महिन्यामध्ये या देवीचा यात्रा होते, भावका देवीची मोठी यात्रा होते. त्यानंतर शिग्मोत्सव असतो. या देवीचा सम्राटनाही होते. असे अनेक धार्मिक कार्यक्रम ह्या तिर्लोट गावामध्ये होतात. आणि ज्या तिर्लोट गावामध्ये ज्या कार्यक्रमामध्ये ज्या देणीघेणी असतात, ती सर्व देणीघेणी आज त्या
प्रत्येक देवतांची पोचल्यामुळे हा तिर्लोड गाव कायम आमचा सुखी आणि समाधानी असतो. आणि ही आमची जर कृपा असेल तर ही आमच्या तिर्लोड गावची 5 दैवत रामेश्वर, ब्राह्मण, भावकादेवी, रवळनाथ आणि अनुभव अधिक गावातले सर्व मंडळी यांच्या सहकार्याने सर्व वार्षिक आनंदात पार पाडली जातात, अशी आमच्या तिर्लोड भूमीची एक ख्याती आहे. आणि पाळीदारांचं काहीतरी 7 पाळीदार काहीतरी असतात ना? हां, ते असं आहे की ह्या तिर्लोडमध्ये ज्यावेळी ही देवस्थानाची निर्मिती झाली तिथपासून ह्या भावकादेवीच्या मंदिरामध्ये 7 पाळीदार आहेत. आणि वर्सलकेचं ते पण आणि काहीतरी. ते 7 पाळीदार प्रत्येक वर्षाप्रमाणे ज्याची वर्सल असेल त्या वर्सलीप्रमाणे प्रत्येक पाळीदार ते वर्षभर दुसऱ्याच्या हातामध्ये पाळी जाईपर्यंत ते त्या देवीची सेवा किंवा गावातली 12-5चे जे काय बाबा धार्मिक सण आहेत, रीतिरिवाज आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत, हे सगळं त्यांच्या हातामध्ये असतं, त्याने ते पूर्ण करायचं असतं. तसंच रवळनाथाचा जो मान आहे, अनुभवणे आणि पुजारे ते तिकडे पूजा करतात, त्याची सेवा चाकरी करतात. रामेश्वर आणि ब्राह्मण ही जी त्यांची पूजा अर्चा लिंगायत गुरव ह्यांच्याकडे असून ते त्याची सेवा चाकरी करतात. पण 12-5च्या राठीमध्ये जर धार्मिक विधी करायचे असले तर सर्व आज पाळीदार अधिक 12-5 मानकरी एकत्र येऊन हा तिर्लोड गावातील येणारे सण, येणारी वार्षिक रीतिरिवाज, रूढी परंपरा जपत असलेला हा आमचा एकमेव गाव असून आज तो सर्व गाव गुण्या गोविंदान आनंदात एका विचाराने चाललेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल की बराच काय नाही काय सांगितलं आणि जसं मी विचारलं तसा. तर तुमका पण थोडाफार कळला असतात की आमच्या गावाबद्दल थोडीफार माहिती काय नाही काय, सण साजरे कसे करतात किंवा पाळीदार किती आहेत, 7 पाळीदार आहेत, तिर्लोड गावाचं नाव कसं पडला, तर हे सगळं कळलं असतातच. आणि ह्या झाड हेळो, तर हेळो म्हणतात ते का, तर माझ्या जन्माच्या अगोदरपासून पण ह्या अजून तसाच असतात. म्हणजे माका वाटतं माझ्या आज्यापासून आज्या पंजापासून हे झाड म्हणजे ह्या अजून झाड जशातच असं म्हणजे कशी रचना असतात या झाडाची. बाकीची झाडं असतात ती वाऱ्यान किंवा वादळान पावसान म्हणा ती पडून बिडून होतात, झाडं त्याचे फांदे तुटतात. पण हे तसा नाही, हे अजून जशाच अजून किती वर्ष राहत काय माहीत नाही. तर ही आमची मराठी शाळा खालचे वर्ग कोसळला नाही आहेत, ते नवीन बांधतात. सो अशी तर मित्रांनो, तुम्ही ही जागा बघू शकता. ही जागा अशी आहे की आमचे जे शिमग्यात कापड खेळे असतात ते सगळे आपली कापडा ह्या जागेत लावून ठेवतात. तर ही ती जागा आणि हे बघितलास तर रवळनाथ मंदिर सगळे कापड खेळे असतात ते या जागेवरती कापडा लावून ठेवतात. तर ह्या तुम्ही बघू शकता रवळनाथाचा मंदिर. तर मित्रांनो, तुम्ही आता हे बघू शकता काळकाई, विठलाई, श्रीदेव रवळनाथ, नवलाई आणि पावनाई असे हे देव आहेत. तर अशा प्रकारे हे मंदिर रवळनाथाचं. आणि मित्रांनो, या देवळात नवरात्री साजरी केली जाता.
तर हे रवनाथाचं मंदिर आणि रवनाथाच्या मंदिराच्या बाहेरच नवरात्री साजरी केली जातात. गरबा असतं, डबल बारी, अजून नाटक म्हणा, असे काय नाही काय कार्यक्रम होतात. तर मित्रांनो, आता मी इलं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाक म्हणजे तिर्लोट गावाच्या खाडीत. सो ही खाडी आहे आणि याच्या त्या साईडला बघितलास तर रत्नागिरी जिल्हा चालू होता आणि ही पूर्ण खाडी इली आहे त्या साईडला आणि त्या साईडला पण खाडी आहे, पण हायना दिसणार नाही. तर मित्रांनो, या गावात तिर्लोट नाव कसा पडला, कारण की तुम्ही बघितलास तर गावाच्या तिन्ही बाजू का पाण्याचा लोट हा, त्याच्यामुळे तिर्लोट गाव ह्या तिर्लोट नाव या पडलेला. तर मित्रांनो, तुमका ह्यो जर व्हिडिओ आवडलो असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.